राजापेठ पोलिसांनी अमरावती शहरात अनैतिक व्यवसायावर मोठा घाव घातला आहे। सामरानगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखाण्यावर धाड टाकत पोलिसांनी एक पुरुष आणि 4 महिलांना ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे। नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या विशेष रिपोर्टमधून। अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सामरानगर परिसरात एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी आपल्या पथकासह 8 जुलै रोजी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान कुंटणखाना चालवत असल्याच्या आरोपाखाली एका पुरुषासह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले। तसेच इतर 3 महिलांचीही पोलिसांनी सुटका केली असून त्यांच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार या महिलांपैकी काही महिला पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी पीटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीतील सामरानगर या भागामध्ये एक महिला कुंटणखाना चालवण्याबाबतची माहिती मिळाली होती। त्यामुळं स्टाफसह आणि पंचासह या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता त्या महिलेसह आणि इतर 3 महिलेसह या ठिकाणी छापा यशस्वी झाला आहे। पंचासह पंचनामा केलेला आहे। पुढील कारवाई करीत आहे। सर, देहव्यापार प्राथमिक माहितीनुसार देहव्यापारासाठी आलेल्या महिला या पश्चिम बंगाल राज्यातील कलकत्ता या ठिकाणी आलेल्या दिसून येत आहेत। त्यांची सविस्तर माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। साहेबांना वाटते की लिंक आहे म्हणून तुमच्या शहरामध्ये तपासामध्ये निष्पन्न होईल। धन्यवाद। विशेष म्हणजे हा प्रकार रहिवासी परिसरात सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी होती। कारवाईची माहिती मिळताच अपार्टमेंटमधील रहिवासी आणि परिसरातील नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाचे आभार मानलेत। दीपक पडोळे, सामरानगर नंबर 2। आमच्या या साईडच्या फ्लॅट स्कीममध्ये काही धंदा चालत होता, त्याच्याबद्दल पोलिसांनी कारवाई केली तर चांगली कारवाई झाली आहे। याचं आम्हाला त्यांचे आभार मानायचे। अनैतिक व्यवसायाविरोधात राजापेठ पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल शहरात चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस स्टेशन करीत आहेत। आमच्या इथे सामरानगर 2 गल्ली नंबर 2 मध्ये जो कुंटणखाना चालू होता तिथे योग्य रीतीने कारवाई करण्यात आलेली आहे। त्याबद्दल आम्ही चव्हाण साहेबांचे आणि पोलिसांचे आभार मानतो। सामरानगरमधील या कारवाईमुळे अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे। राजापेठ पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।